पहा विद्यार्थी मित्रांनो, 5वी शिष्यवृत्ती परीक्षा मिशन आरंभ मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी शिक्षकांनी शिकवलेल्या तासिकेचा उपयोग करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षेमध्ये गुणदान ही त्यांना मिळत आहेत. आता आजपासून पुन्हा एकदा नेवासा तालुक्यातील शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या वेळेस नेवासा तालुक्यातील शिक्षकांनी अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलंय. आज वडाळा बहिरोबा या शाळेतील गायकवाड मॅडम आपल्या समोर एक पाठ सादर करणार आहे. सर्व मुलांनी वही आणि पेन घेऊन या तासासाठी तयार राहायचं आहे. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी तासाला सुरुवात करावी. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज सोमवार दिनांक 7/10/2024 ऑनलाईन क्लास 5वी टप्पा क्रमांक 2 सुरू होत आहे. माझे नाव आता सरांनी सांगितलं आहे. माझी शाळा आहे वडाळा. ऑनलाईन क्लास झेडपीने जो उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे. याचंच उदाहरण जर सांगायचं झालं तर मागच्या वर्षी माझ्याकडे 5वीचा वर्ग होता आणि 5वीच्या वर्गातील माझे 2-3 विद्यार्थी ऑनलाईन क्लासला जॉईन होते आणि मी सुद्धा जॉईन होते. मी शेवटपर्यंत सगळे क्लास मी काळजीपूर्वक ऐकले होते, मुलांनी ऐकले होते. त्यामुळे क्लासचा इतका फायदा झाला की माझ्या शाळेतील 2 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले, जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आले आणि 20 विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्काने माझे पास झाले होते. तेव्हा मुलांना तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सुद्धा सर्व क्लास मन लावून ऐकायचे आहे आणि एकही क्लास मिस करायचा नाही. माझ्याकडे 5वीचा वर्ग होता मागच्या वर्षी. त्यांना अतिशय फायदा झाला या क्लासचा. तेव्हा तो फायदा तुम्ही सुद्धा मुलांनी करून घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करते. आज माझ्याकडे मराठीची तासिका दिलेली आहे. घटक आहे उतारा व त्यावरील प्रश्न. बघा, उतार्यावर 3 प्रश्न विचारले जातात. उतार्यावर 3 प्रश्न विचारतात. 6 गुण मिळून देणारा हा प्रश्न आहे. मग आपल्याला हे 6 गुण मिळालेच पाहिजे असं आपण मनाशी अगोदर ठरवलंच पाहिजे. मग त्यासाठी आपण कोणकोणत्या घटकांचा कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे. पहिल्यांदा उतार्याचा आशय असतो. तो आशय आपण समजून घेतला पाहिजे. त्यानंतर उतार्यामध्ये चिन्हांचाही काही वापर केलेला असतो. मग ती चिन्ह आपण समजून घ्यायची. त्यानंतर उतारा कोणत्या घटनेवर आहे, कोणत्या प्रसंगावर आहे, उतार्यामध्ये एखाद्या प्राण्यावर काही माहिती दिली आहे का, एखाद्या पक्षावर दिलेली आहे का, उतारा निसर्गावर आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. वाचन करताना उतार्याचं वाचन काळजीपूर्वक करावे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. काळजीपूर्वक वाचून त्याचा आशय आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजेच आपलं वाचन जे आहे ते समजदार पूर्वक असलं पाहिजे. उताराचे आकलन आपल्याला झाले पाहिजे. कधी कधी उतार्यामध्ये प्रश्न आपल्याला समान अर्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, एक वचन, अनेक वचन, लिंग, काळ, फार अगदी शेवटपर्यंत बघा आपले घटक आहे भाषा विषय ज्ञान. या सर्व घटकांचा आपला अभ्यास परिपूर्ण पाहिजे. कारण उतार्यामध्ये एकाच घटकावर प्रश्न विचारले जात नाही, तर त्यामध्ये सर्व घटकांचा समावेश केला जातो. तेव्हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचला पाहिजे. प्रश्नामध्ये पहा, कधी कधी समानार्थी शब्द दिलेला असतो प्रश्नामध्ये आणि असाही प्रश्न विचारतो की प्रश्नामध्ये जो शब्द आलाय त्याला पर्यायी समानार्थी शब्द कोणता, हा उतार्यामध्ये कुठे आलेला आहे तो आपल्याला विचारतो. किंवा वाक्प्रचार दिला जातो पहा, आणि वाक्प्रचारचा अर्थ आपल्याला त्या प्रश्नामध्ये दिलेला असतो. आणि मग प्रश्न असा विचारतात की या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये कोणता आलेला आहे, असाही प्रश्न उतार्यामध्ये विचारला जातो आपल्याला. तेव्हा उतार्याचं वाचन काळजीपूर्वक करायचं. आणि वाचन करत असताना काही उतार्यामध्ये अपरिचित शब्द आले असते बघा, अपरिचित कधी आपल्याला माहितच नसतात. मग त्या शब्दाखाली आपण काय करायचं, अंडरलाईन करायला शिकायचं, कच्चं काम करायला शिकायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला उत्तरं काढायला सोपं जातं आणि आपल्याला पटकन उत्तरं सापडतात. त्यानंतर मुलांनी अचूक उत्तरं शोधण्याची एक पद्धत वापरायची आहे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे.
मग त्या कोणकोणत्या पद्धती आहे की आपलं उत्तर चुकलंच नाही पाहिजे, आपले सर्व उत्तर 3चे 3 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या कलांचा, युक्त्यांचा, सूत्रांचा आपण वापर केला पाहिजे. मग आपण जर आपली कल्पना, युक्ती वापरली तर आपलं उत्तर चुकत नाही. आणि ज्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असतं त्या ठिकाणी आपण त्या उतार्याखाली, त्या ओळीखाली एक रेषा मारायला शिकायची. आणि ती रेषा मारून कसे उत्तर आपण अचूक उत्तर काढायचे ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी स्क्रीनवरती उतारे शेअर करणार आहे आणि प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकलच करून घेणार आहे, की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आणि उत्तर काढण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ते आपण प्रत्यक्ष उतार्यामध्ये प्रॅक्टिकल प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. आणि तुम्हाला ते अतिशय उत्कृष्ट दर्जेदारपणे समजणार आहे. आणि तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा घरी उतार्यांवरच्या प्रश्नाचा त्या पद्धतीने सराव करायचा. बघा, तुम्ही जर जितका जास्त सराव करताल तितके तुम्हाला प्रश्न पटकन सोडवता येतील आणि त्याचं उत्तर तुम्हाला लवकर सापडेल. तर चला आता उतारा मी स्क्रीनवर शेअर करणार आहे. प्रत्यक्षच आपण बघू की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, कशी आउटलाईन करायची, प्रश्न शेवटपर्यंत कसा वाचायचा हे आपण प्रत्यक्षातच समजून घेऊ. आता मी आता उतारा तुम्हाला शेअर करते पहिला. अल्प बघा, या ठिकाणी स्क्रीनवर मी उतारा शेअर केलाय बघा. मग उतार्याचं वाचन आपण कसं केलं पाहिजे बघा, ते आधी समजून घ्या. आता मी तुम्हाला उतारा वाचून दाखवते. या पद्धतीने आपण उतार्याचं अगोदर वाचन केलं पाहिजे. उतारा आहे, दसरा म्हणजे क्षात्र महोत्सव, पराक्रमाच्या पूजनाचा दिवस, पौरुषांचे दर्शन घडविण्याचा दिवस. या दिवशी शस्त्रांची पूजा करतात. हत्ती, घोडे यासारख्या युद्धोपयोगी पशूंचीही पूजा करतात. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. गावाची सीमा ओलांडायची, पण आज हे शक्य आहे का? गावे, शहरे एकमेकांच्या इतक्या जवळ आली आहेत की त्यांच्या सीमात राहिल्या नाहीत. मत्सर, मतभेद, उच्च नीच भाव, दारिद्र्य यांच्या जाळ्यात आम्ही कैदी बनून पडलेलो आहोत. आम्हाला या सीमांचे उल्लंघन करायचे आहे. प्रगतीच्या मार्गात पुढे जाऊ पाऊल टाकणे म्हणजे सीमोल्लंघन. ज्या दिवशी आम्ही या सीमा ओलांडू तो सीमोल्लंघनाचा दिवस, पवित्र दसरा, विजयदशमी होईल. त्याच दिवशी खरे सोने आपल्या हाती लागेल. बघा, उतारा वाचताना या ठिकाणी चिन्ह पण आले पहा, स्वल्पविराम आलेले आहेत, पूर्णविराम आलेले आहेत, उद्गारवाचक चिन्ह आलेले आहेत. उतारा वाचन करताना या चिन्हांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि प्रत्येक ओळीचा अर्थ आपण अर्थाचं आकलन आपण करून घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी उतारा वाचल्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे की हा जो उतारा आहे हा सणावर आहे. कशावर आहे? सणावर. मग सण कोणता आहे? दसरा. मग दसऱ्या दिवशी काय काय केलं जातं? दसऱ्याच्या दिवशी आपण क्षात्र महोत्सव करतो. आता क्षात्र म्हणजे काय? तर क्षत्रिय. मग क्षत्रिय म्हणजे कोण? तर ज्यांनी हत्याराचा किंवा अवजारांचा वापर करून विजय मिळवला त्यांना आपण काय म्हणतो? क्षात्र. आणि त्या मग शस्त्रांच्या पूजनाचा हा दिवस असतो. मग आपण फक्त हत्यारांचीच पूजा करत नाही, तर आपण या दिवशी आपल्या घरी जे आपले प्राणी असतात, त्यानंतर आपले साधन असतात घरातले, त्यांची सुद्धा आपण पूजा करतो. बघा आता, आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचं साधन कोणतं आहे? तुमचं साधन आहे पेन. मग आपण दसऱ्या दिवशी काय करणार की त्या पेनाची आपण पूजा करणार, कारण हाच पेन तुम्हाला शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता धारक तुम्हाला करणार आहे. म्हणून आपलं शस्त्र म्हणजे काय? पेन. मग पेन, दप्तर आपली त्याची पूजा आपण करायची. त्यानंतर
दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. आता बघा या उत्तरामध्ये वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथं दोन नवीन शब्द आले पहा, सीमोल्लंघन आणि उल्लंघन. आता हे पहा दोन विरुद्धार्थी शब्द आहे, उल्लंघन आणि सीमोल्लंघन. या ठिकाणी उल्लंघन म्हणजे काय करायचं आहे, वाईट प्रवृत्तीचा नाश करायचा आहे. आणि लंघन म्हणजे काय, तर चांगल्या प्रवृत्ती आपल्यामध्ये त्या घ्यायच्या आहेत. हे आपल्याला उतारा वाचून आपल्याला समजलं पाहिजे, म्हणजे त्याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. त्यानंतर उल्लंघन म्हणजे वाईट वृत्ती. मग वाईट वृत्ती कोणत्या कोणत्या आल्या उतार्यामध्ये बघा, मत्सर आलाय, मतभेद आलाय, उच्च नीच भाव आला, दारिद्र्य. बघा समाजामध्ये खूप असे मत्सर, भेदभाव, उच्च नीचता असे निर्माण झाले बघा. आपण त्याच्यामध्ये फारच गुरफटून गेलो आहे. त्याचा आपल्याला नाश करायचा आहे आणि चांगली वृत्ती आपल्यामध्ये निर्माण करायची आहे, म्हणजेच आपल्याला प्रगती करायची आहे आणि प्रगतीच्या मार्गात जाऊन आपल्याला पुढे पाऊल टाकायचं आहे. आणि सीमोल्लंघन म्हणजे प्रगती किंवा विजय मिळवणे. आणि ज्या दिवशी आपण या वाईट वृत्तींचा नाश करू तेव्हाच खरं आपल्यामध्ये विजयाचा दिवस येईल, म्हणजेच दसरा आणि विजयादशमीचा दिवस येईल. आणि त्या दिवशी खरं सोनं आपल्या हाती लागेल. खरं सोनं म्हणजे काय, ज्यावेळेस आपण वाईट वृत्तीचा नाश करू त्याच वेळेस आपली प्रगती होईल. आता उतार्यामध्ये, आता उताराचा आपल्याला तुम्हाला मी समजून सांगितलं की उतार्यावर कशावर होता, त्याच्यामध्ये कशाची पूजा केली जाते. त्यानंतर दोन नवीन शब्द आले पहा, उल्लंघन आणि लंघन. या ठिकाणी उल्लंघन म्हणजे वाईट गोष्टी आणि लंघन म्हणजे चांगल्या गोष्टी. म्हणजे बघा उतार्यामध्ये काही समानार्थी शब्द येतात, काही विरुद्धार्थी शब्द येतात. म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की उतार्यावरील प्रश्न जर आपले बरोबर यायचे असेल तर आपलं कोणता अभ्यास पाहिजे, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार, एकवचन, जे मराठीचं जे व्याकरण आहे ते सगळ्या व्याकरणाचा परिपूर्ण अभ्यास आपला असला पाहिजे. मग बघा आता प्रश्न करून आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. मग प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा. प्रश्न काय विचारलेला आहे याचं आपण आकलन करून घ्यायचं. जर एकदा आपल्याला आकलन झालं की आपला प्रश्नाचं उत्तर आपलं चुकत नाही. मग बघा आता उतारा आपला वाचून झालेला आहे. या उतार्यावर आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे बघा, उतार्यातील कोणत्या सीमांचे उल्लंघन करायचे नाही. बघा शेवटी नाही शब्द आहे. काय करायचं, त्या प्रश्नामध्ये जो शेवटचा शब्द असतो त्याच्या खाली रेष मारून घ्यायची. बघा याला कच्चं काम म्हणतात. आता कच्चं काम फक्त गणिताच असतं असं नाही मुलांनो, मराठी सुद्धा आपण कच्चं काम करायचं. हवेत उत्तरं काढायची नाही. आपण जर हवेत उत्तरं काढली तर आपले उत्तरं चुकतात. तेव्हा आपण कधीच सवय लावायची नाही. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून, कच्चं काम करूनच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढायला शिकायचंय तुम्हाला. मग आता पहिला प्रश्न होता, उतार्यातील कोणत्या सीमांचे उल्लंघन करायचे नाही. मग उतार्यामध्ये उल्लंघन शब्द शोधायचा बघा. मग उल्लंघन शब्द कुठं आहे बघा, दुसऱ्या परिच्छेदामध्ये 3 नंबरची ओळ आहे बघा. दुसऱ्या परिच्छेदामध्ये 3 नंबरची ओळ आहे, उल्लंघन शब्द तिथं आहे. मग काय करायचं, त्या उल्लंघन शब्दाखाली अशी रेष मारून घ्यायची आणि रेष मारून घेतल्यानंतर ती ओळ पहिल्यापासून पुन्हा वाचायची. मग त्या ठिकाणीच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सापडतं बघा. इकडं तिकडं बघायचं नाही. तर उल्लंघन शब्दाखाली रेष मारली का मग बघायचं ती ओळ पहिल्यापासून पूर्ण वाचायची. मग त्या ओळीची सुरुवात कुठून झालेली आहे बघा, मत्सर, मतभेद, उच्च नीच भाव, दारिद्र्य यांच्या जाळ्यात आम्ही कैदी बनून पडलेलो आहोत. आम्हाला या सीमांचं उल्लंघन करायचे आहे. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं उल्लंघन म्हणजे काय, वाईट वृत्ती. म्हणजे या वाईट वृत्ती आहेत मत्सर, मतभेद, उच्च नीच, दारिद्र्य. मग यांचा आपल्याला काय करायचं आहे, नाश करायचा आहे. उल्लंघन म्हणजे काय, की नाश करणे. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला की उतार्यातील कोणत्या सीमांचे उल्लंघन करायचे नाही. प्रश्न काय विचारला, नाही विचारला. म्हणजे या ठिकाणी 4 पर्याय दिले बघा. पहिला पर्याय आहे शस्त्रे, दुसरा काय आहे मत्सर, तिसरा आहे दारिद्र्य आणि चौथा आहे मतभेद. बघा आता आपण त्या 2 ओळी वाचल्या आता आपण. त्या 2 ओळीमध्ये मत्सर शब्द आहे बघा. काय शब्द आहे, मत्सर आहे, दारिद्र्य आहे, मतभेद आहे. पण त्या ठिकाणी शस्त्र हा शब्द आहे का, तर त्या ठिकाणी शस्त्र हा शब्द नाही. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर अगदी छाती ठोकपणे आपण सांगायचं की त्या प्रश्नाचं उत्तर आहे शस्त्र. आणि शस्त्राची आपण तर पूजा करतो, ती वाईट गोष्ट नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे. ती आपल्याला विजय मिळवून देतं. शस्त्र आपल्याला काय करतं, विजय मिळवून देतं. म्हणून ती विजयाचं शस्त्र आहे.
आणि मत्सर, दारिद्र्य, मतभेद ह्या वाईट वृत्ती आहे. म्हणून आपल्याला उतार्यामधील या ठिकाणी शास्त्राचं उल्लंघन करायचं नाही, तर उलट आपल्याला काय करायचं आहे, शास्त्राची काय करायची आहे, पूजा करायची आहे. कारण शस्त्र आपल्याला काय मिळवून देतं, विजय मिळवून देतं. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, उन्नतीच्या मार्गात पाऊल पुढे टाकणे म्हणजे, उन्नतीच्या मार्गात पाऊल पुढे टाकणे म्हणजे बघा, आता या प्रश्नामध्ये शब्द कोणते आले आहेत, पाऊल. काय शब्द आले आहे, पाऊल पुढे टाकणे. बघा, मग आता आपण उतार्यामध्ये काय करायचं, पाऊल पुढे टाकणे हे जे शब्द आहेत हे कुठं आहेत ते आपण शोधायचे. बघा, हे शब्द सुद्धा दुसऱ्या परिच्छेदामध्ये बघा, खालून तिसरी ओळ आणि वरून सुद्धा तिसरी ओळ आहे. त्या मार्गात पुढे पाऊल टाकणे, त्याच्या खाली काय करायचं, रेष मारून घ्यायची. बघा, तिथंच त्याचं उत्तर सापडतं. त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिथंच सापडतं, इकडं तिकडं अजिबात बघायचं नाही. ती ओळ पुन्हा वाचायची. प्रगतीच्या मार्गात पुढे पाऊल टाकणे म्हणजेच काय, सीमोल्लंघन. बघा, आपल्याला उत्तर सापडले म्हणजेच काय, सीमोल्लंघन. आणि नंतर पर्याय वाचायचे. बघा मुलांनो, अगोदर काय करायचं, उत्तराकडे जायचं आणि नंतर पर्याय वाचायचे. म्हणजे काय होतं, आपला वेळ वाया जात नाही. ही सवय आपण आपल्या अंगामध्ये सर्वांनी निर्माण करायची आहे. आधी उत्तर काढायचं आणि नंतर पर्याय बघायचे. बघा, आपण काय करतो, आधी पर्याय वाचत बसतो. मग पर्याय वाचत बसलो म्हणजे काय होतं, आपला वेळ जातो आणि मग आपल्याला उत्तर आपल्याला पेपर सोडवायला वेळच पुरत नाही. मग बघा, मग त्यासाठी काय करायचं, अगोदर आपण उत्तरापर्यंत जायला शिकायचं. उत्तर काढलं की आपण पर्याय बघायचा आणि पर्यायामध्ये तो उत्तर आपलं असलं की आपलं बरोबर. मग आता या ओळी खाली रेष मारून घेतलं तर सीमोल्लंघन. बघा, मग पर्याय वाचायचे, नंतर पर्याय वाचायचे. उल्लंघन, उन्नतीदार, सीमोल्लंघन आणि वस्तू वैद्य कुटुंबमय. आता बघा, आपण ही ओळ वाचली तर उत्तर सापडलं आपल्याला, प्रगतीच्या मार्गात. प्रगती म्हणजे आता तुम्ही म्हणता उन्नती, इथं प्रगती शब्द, इथं उन्नती. मग मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं जर आपली चुकू नये, बरोबर यावी असं आपल्याला जर वाटत असेल तर आपलं मराठीचा जो भाग आहे तो सर्व भाग आपला, आपल्याकडे शब्दसंग्रह भरपूर पाहिजे. ते शब्द आपण ते समानार्थी, व्रती, म्हणी, वाक्य सगळं आपण वाचून काढलं पाहिजे. म्हणजे काय होतं, आपलं प्रश्नाचं उत्तर चुकत नाही. मग उन्नती म्हणजेच काय, प्रगती. मग या ठिकाणी प्रगतीच्या ऐवजी आपण तिथं उन्नती शब्द टाकायचा. उन्नतीच्या मार्गात पुढे पाऊल टाकणे. बघा, अर्धे प्रश्नातले शब्द त्या ओळीमध्येच आहे आणि एका शब्दात त्या ठिकाणी सीमोल्लंघन हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर सीमोल्लंघन. पर्याय क्रमांक 3. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं ते तुम्हाला सांगितलं. दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न तर सोपा आहे. दसरा सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात. आता दरवर्षी आपण बघा, दसरा सणाला आपण मुलं नवीन कपडे घालतात, आनंदाने ते आपट्याची पानं असतात बघा, ते देतात आपल्या गुरुला आणि गुरुचं दर्शन घेतात. हे आपल्याला माहिती सगळ्यांना. हा प्रश्न आपल्या नेहमी वर्गामध्ये आपण वर्ग शिक्षकाकडून ऐकला असतो. आणि उतारामध्ये असं असतं बघा, की 1-2 प्रश्न सोपे असतात आणि एका प्रश्नाची थोडी काठिण्य पातळी असते. मग आपण त्या काठिण्य पातळी असणाऱ्या शब्दाचाच आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी आता पहिला उतारा मी तुम्हाला समजून सांगितला, त्याचे उत्तर कसे शोधायचे तेही तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आता आपण दुसरा उतारा घेऊ समजून. बघा, दुसरा उतारा आहे तो मी कसं वाचन करायचं ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्याचा आशय आपण समजून घ्यायचा आहे, आकलन करून घ्यायचं आहे की हा उतारा कशावर आहे, कोणाबद्दल आहे, याच्यात काय माहिती दिलेली आहे, काय काय आलेलं आहे, नवीन शब्द कोणते कोणते आलेले आहेत, याचा आपण आकलन करून घ्यायचं. पहा, उतारा या ठिकाणी आहे, गरिबांची सेवा करायची नुसती इच्छा करून भागत नाही, त्यासाठी सर्व जीवनाला शिस्त लागून घ्यावी लागते. ती गांधीजींनी फार मोठ्या प्रमाणात लावून घेतली. वस्तूंची उधळ माधळ करायची नाही, उगाच मिळते आहे म्हणून घ्यायचे नाही, यावर त्यांचा फार कटाक्ष असे. एकदा त्यांची मधाची बाटली नेहमी लवकर संपली म्हणून त्यांच्या शिष्या मीराबाई यांनी नवीन विकत आणली. हे कळताच गांधीजी रागावले. ठरीव मुदतीच्या आत जर एखादा जिन्नस संपला तर तो लगेच तसेच भागवायचे.
एक हात रुमाल अमुक दिवस वापरायचा असे ते ठरवत. त्यांच्या अगोदर जर तो हरवला तर तेवढा काळ हात रुमाला वाचून ते काढत. त्याचबरोबर ते वेळेचाही वापर काटकसरीने करत. बघा आता उतारा वाचून झाला आपला. उतारा वाचता वाचताच आपल्याला आकलन झालं पाहिजे की हा उतारा जो होता गांधीजींबद्दल होता. मग गांधीजींचे काय तत्व होती, ते काय करायचे, त्यांचं कार्य कोणतं, त्यांच्या अंगात कोणते गुण चांगले वाईट होते हे आपण समजून घ्यायचं. मग गांधीजींचं आपलं पहिलं होतं, आपल्याला काय समजलं पाहिजे, गरिबांची सेवा करायची नुसती इच्छा करून भागत नाही. म्हणजे आपण नुसतं मनात ठरवायचं नाही की मी गरिबांची सेवा करणार, अशी इच्छा आपल्या मनामध्ये आली तर ती आपण अंमलात आणायची. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवाला सुद्धा स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. मग गांधीजींनी काय केलं, त्यांनी सुद्धा स्वतःला फार मोठ्या प्रमाणामध्ये शिस्त लावून घेतली होती. त्यानंतर ते वस्तूची अशी उधामाधा करत नव्हते. प्रत्येक वस्तू जपून वापरायची, काटकसरीने वापरायची, हे आपल्याला या उतारातून समजलेलं आहे बघा वाचून. त्यानंतर त्यांच्या एका शिष्येचं नाव आलेलं आहे बघा याच्यामध्ये. त्या शिष्या म्हणजे कोण, मीराबाई. आणि मीराबाईंनी काय केलं, त्यांची जी वस्तू होती त्यांच्याकडे, ती मधाची बाटली, ती लवकर संपली म्हणून त्यांनी काय केलं की ती लगेच विकत आणली. म्हणजे यातून त्यांना काय सांगायचं होतं, त्यांना की एखादी वस्तू आपण संपली तर लगेच आपण हट्ट करायचा नाही का मला आजच्या आजच पाहिजे, किंवा ती वस्तू नसताना सुद्धा हॅलो ती वस्तू नसताना सुद्धा, आपल्याकडे नसताना सुद्धा आपण ते तसेच दिवस आपण काढायचं शिकलं पाहिजे. म्हणजेच आपण काटकसरीचं जीवन कसं जगायचं हे सुद्धा आपण त्यांनी या उतार्यामधून सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी शिस्तीबरोबर वेळेचाही काटकसरीने वापर करावा हेही या उतार्यामध्ये सांगितलेले. बघा आता उतारा आपण वाचला, उतार्याचं आपण आकलन करून घेतलं, उतारा कोणाविषयी आहे, उतार्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला सगळं समजलेलं आहे. मग आता प्रश्नांची उत्तरं आपण कशी शोधायची ते आपण बघू. बघा आता या उतार्यावर पहिला प्रश्न होता, गांधीजींच्या मते गरिबांची सेवा करण्यासाठी कशाची आवश्यकता असते. बघा आता मग सेवा शब्द कुठं आहे, आपण तो शब्द, प्रश्नामध्ये शब्द असतात बघा, एक दोन शब्द त्या उतार्यामध्ये कुठं तरी असतातच. मग काय करायचं, त्या ओळी खाली रेषा मारायची, कच्चं काम करून घ्यायचं. मग पहिल्याच ओळीमध्ये सेवा शब्द आहे बघा, मग त्या ओळी खाली आपण काय करायची, रेषा मारून घ्यायची आणि ते पूर्ण वाक्य वाचायचं. ते वाक्य अर्ध नाही वाचायचं, ते पूर्ण वाक्य वाचायचं. पहा पहिल्याच ओळीमध्ये सेवा शब्द आहे, त्या ओळी खाली आपण रेषा मारून घ्यायची. गरिबांची सेवा करण्याची नुसती इच्छा करून भागत नाही, तर त्यासाठी सर्व जीवनाला शिस्त लागून घ्यावी लागते. बघा या पहिल्या दोन ओळीमध्येच त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. त्या दोन ओळी खाली रेषा मारून घ्यायच्या. बघा मग काय दिलंय तिथं, मग आता पर्याय वाचायचे बघा. प्रेमाची, आता प्रेम शब्द तर आलेच नाही तिथं, मग ते उत्तर येऊ शकत नाही. बघा आपण पर्याय वाचून हे येऊ शकत नाही, हे येऊ शकतं, हे आपण उतारा जर आपण काळजीपूर्वक जर वाचला तर आपण ठामपणे सांगू शकतो की हे उत्तर येऊ शकत नाही, हे उत्तर येऊ शकतं. हे आपण आपल्या मनामध्ये अगोदर तो संकल्प करायचा. मग पहिला पर्याय होता प्रेमाची. प्रेमाची या शाळेच्यामध्ये उल्लेखच नाहीये, त्याग पण नाहीये. त्यानंतर इच्छेची, आणि चौथा पर्याय होता इच्छेची व शिस्तीची. बघा मग पहिल्या दोन ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे बघा, की गरिबांची सेवा करायची नुसती इच्छा करू, म्हणजे इच्छा बी असावी लागते आणि त्याच्याबरोबर आपल्याला शिस्त सुद्धा असावी लागते. मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येतं बघा. याचं उत्तर कसं शोधलं हे तुम्हाला मी सांगितलं. कच्चं काम करून आपण अशा उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधता येतात आणि हीच पद्धत तुम्ही सगळ्यांनी आता इथून पुढं अवलंबायची आहे. म्हणजे काय होतं, आपल्याला उतार्यावरचे जे 3 प्रश्न आहेत त्याचे 6 पैकी 6 गुण आपल्याला मिळतातच. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुमच्या मते मीराबाईच्या गुरुचे नाव काय असावे. तुमच्या मते मीराबाईच्या गुरुचे नाव काय असावे. बघा आता आता मीराबाईचे गुरु, आता या ठिकाणी मीराबाईला कोण रागवलं होतं हे आपल्याला उत्तरा वाचून समजले, गांधी रागवले होते. मग आपल्यावर कोण रागवतं, आपले गुरु. आपण एखादी चूक केली तर आपल्याला गुरुच रागवतात ना.
उतार्यामध्ये मीराबाईचे गुरु कोण होते? गांधीजी. हे आपल्याला वाचून समजते. तरी पण सुद्धा आपण चारही पर्याय काळजीपूर्वक वाचायचे. बघा आता पहिला पर्याय आहे श्रीकृष्ण. पहिला पर्याय आहे श्रीकृष्ण. दुसरा पर्याय आहे मोहनदास करमचंद गांधी. तिसरा पर्याय आहे श्रीराम. आणि चौथा पर्याय आहे सांगता येत नाही. तर बघा याच्यामध्ये कृष्णाचं नाव कुठेच आलं नाही, मग एक पर्याय येऊ शकत नाही. त्यानंतर तिसरं पण श्रीराम. श्रीरामाचं नाव कुठं पर्यायामध्ये आलेलं नाहीये बघा, उतार्यामध्ये आलेलं नाहीये, म्हणजे श्रीराम सुद्धा येऊ शकत नाही. मग याच्यामध्ये गुरु आपल्या शिष्याला रागवत असतात, म्हणून गांधीजी मीराबाईचे गुरु होते. म्हणजे याचं निश्चित उत्तर आणि अचूक उत्तर जे आहे ते आहे मोहनदास करमचंद गांधी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गांधीजी खालील पैकी कोणती गोष्ट काटकसरीने वापरायची? आता बघा या ठिकाणी वस्तू, पहिला पर्याय काय आहे? वस्तू. 2 नंबर आहे मत. आणि 3 नंबर काय आहे? वेळ. आणि चौथा पर्याय आहे 1 व 3 बरोबर. बघा मुलांनो, ज्यावेळेस 4 पर्यायामध्ये 1 व 2 बरोबर, 2 व 4 बरोबर, अ ब बरोबर, ब क बरोबर, क ड बरोबर, अ ब क ड असं जे असतं ना, तर त्यावेळेस काय करायचं? अजिबात घाई करायची नाही. खात्री करून घ्यायची का खरोखर 1 आणि 3 हा पर्याय बरोबर आहे का आहे का. आता शेवटची वेळ आपण बघा तिथे रेष मारून घ्यायची. ते वेळेचा वापर का, इथे वेळ आपल्याला मिळाली म्हणजे आपल्याला कोणता पर्याय मिळाला? तिसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. शेवटची वेळ बघा, ते वेळेचाही वापर काटकसरीने करत. त्या ओळी खाली रेष मारून घ्यायची बघा. मग एक आपल्याला शब्द सापडला वेळ. मग आता वेळेबरोबर कोण आलंय? 1 नंबरचा पर्याय वस्तू. आणि वस्तूचा पण ते काटकसरीने वापर करायचे हे आपल्याला कशावरून समजतं? बघा ते मीराबाईने लवकर संपली म्हणून विकत आणली. म्हणजे त्यांना काय सांगत होतं मीराबाईला? की मीराबाईला त्यांना असं सांगायचं होतं का मीराबाई, तू ती वस्तू जपून आणि काटकसरीने वापरली असती तर ती तुला जास्त दिवस पुरली असती, हे त्यांना मीराबाईला सांगायचं होतं. म्हणजेच या ठिकाणी वस्तू आणि वेळ या 2 गोष्टी काटकसरीने वापराव्या हे गांधीजींनी या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 आणि 3 बरोबर. बघा प्रश्नांची उत्तरं उतार्यामध्येच असतात. ती शोधण्याची एक कला असते. ही कला आपण वापरायची आहे आणि या पद्धतीनं आपण उतार्यामधील प्रश्नांची उत्तरं शोधायची. म्हणजे आपल्याला 6 पैकी 6 गुण या प्रश्नाचे मिळतात. आणि हा उतारा हा घटक असा आहे की हा आपल्याला 6चे 6 गुण मिळून देतोच. आपण जर व्यवस्थित त्याचं वाचन केलं, प्रश्नांचंही व्यवस्थित वाचन केलं, चिन्हांचं, त्यानंतर कठीण शब्दांचं, सामान्य शब्दांचं वाचन आपण व्यवस्थित केलं तर आपलं उत्तर चुकत नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी तिसरा उतारा तुम्हाला मी समजून सांगते आहे. तिसरा उतारा आपण समजून घेऊ. बघा तिसरा उतारा मी वाचन करते आहे. उतार्याचं वाचन कसं करायचं, उत्तर कशी शोधायची हे आपण शिकता आहात. तिसरा उतारा आहे मुंगी हा घटक. मुंगी हा संघटना करून सामुदायिक जीवन जगणारा प्राणी आहे. मुंग्याच्या संघटनेत बळ इतके मोठे असते की मोठे मोठे प्राणी त्यांना घाबरून दूर पळतात. माणसानंतर उत्तम संघटना करून जगणारा मुंगी सारखा दुसरा प्राणी क्वचितच आढळतो. मुंग्यांच्या संघटनेतील शिस्त आणि चिकाटी हे चांगले गुण आहेत, पण त्यांचा हिंसक आणि क्रूर स्वभाव पाहिला की आश्चर्य वाटते. रानातल्या मुंग्या त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्राण्यावर सामुदायिक हल्ला चढवून त्यांचा हा हा म्हणता फडशा पाडतात. बघा आता हा उतारा आपण वाचला. हा उतारा होता प्राण्यावर. मुंगी हा एक प्राणी आहे. आता मुंगी हा संघटक होतो. आपण बघतो बघा मुंग्या घरामध्ये आपल्या बाहेर अंगणामध्ये पडेल मुंग्या येतात बघा, त्या सगळ्या अशा एका रांगेत चाललेल्या असतात बघा मुंग्या. मग त्यांच्याकडे काय असते? शिस्त असते.
आणि त्या एकत्र राहतात संघटना करून. असे तुम्हाला एक मुंगी शेप असे कुठे दिसणारच नाही. त्यानंतर त्यांच्या संघटनेमध्ये बळ इतकं असतं की ती मुंगी अशी एवढी छोटी असती पण तिला मोठे मोठे प्राणी सुद्धा घाबरतात. बघा हत्ती, आपण ऐकतो बघा शाळेमध्ये किंवा कुठे कुठे वाचतो आपण, हत्तीच्या कानात मुंगी गेली की हत्ती मरतो. म्हणजे पहा हत्तीसारखा मोठा मोठा प्राणी सुद्धा त्या मुंगीला खूप घाबरत असतो बघा. त्यानंतर पुढचं वाक्य काय होतं, माणसानंतर उत्तम संघटना करून जगणारा. आता माणसानंतर म्हणजे आधी कोण होतं हे आपल्याला समजलं पाहिजे. माणसानंतर आहे, मुंगी संघटना करून राहणारी माणसानंतर आहे. मग आधी कोण आहे, आधी माणूस आहे आणि नंतर कोण आहे, मुंगी. हे वाक्य वाचून आपल्याला इथं हे समजलं पाहिजे. मुंगीसारखा दुसरा प्राणी क्वचित आढळतो. मुंग्याच्या संघटनेतील शिस्त आणि चिकाटी हे चांगले गुण आहे. बघा ते मुंगीचे गुण सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत, शिस्त आणि चिकाटी. पण त्यांचा हिंसक आणि क्रूर स्वभाव पाहिला की आश्चर्य वाटते. बघा त्यांना आपण थोडं जरी डवसलं किंवा आपण बोट लावलं असलं त्याला आपल्याला चावतात. म्हणजे त्यांचा स्वभाव येतो हिंसक. रानातल्या मुंग्या त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्राण्यावर सामुदायिक हल्ला चढून त्यांचा हा हा म्हणता फडशा पाडतात. बघा रानातल्या मुंग्या बघा एखाद्या प्राण्याने त्यांच्यावर जर हल्ला केला तर सगळ्या त्यांच्या अंगावर चढून जातात, त्यांच्यावर हल्ला करतात. मग या ठिकाणी उतारा आपण मुंगी या प्राण्याचा वाचला म्हणजे आपल्याला हेच कळलं पाहिजे की आपण जो उतारा वाचला तो उतारा प्राण्यावर आहे, पक्ष्यावर आहे, निसर्गावर आहे की आपल्याला आधी त्याचं आकलन झालं पाहिजे. म्हणजे काय होतं, आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोपी जातात. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मुंग्यांचे बळ कशात असते? मुंग्यांचे बळ कशामध्ये असते? मग बळ शब्द कुठं आहे, तो बळ शब्द आपण शोधायचा. बघा 2 नंबरच्या ओळीमध्ये बळ हा शब्द आहे. प्रश्नातला शब्द जिथं असतो तिथं तुम्हाला सांगितलं असे अंडरलाईन करायची, त्याच्या खाली रेष मारायची. मग 2 नंबरच्या मध्ये बळ शब्द आहे. मुंग्याच्या संघटनेचे बळ इतके मोठे असते की ती मोठे मोठे प्राणी त्यांना घाबरून दूर पळतात. बघा मुंग्याच्या संघटनेचे बळ. मग आता आपल्याला सापडलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर, मुंग्यांचे बळ कशात असते. मग त्यावेळी मधला शब्द कोणता आहे पर्यायामध्ये, पर्याय 1 आहे शरीरात, 2 नंबर आहे संघटनेत, 3 नंबर आहे विषात आणि 4 नंबर आहे दंशात. मग त्यांचं बळ कशामध्ये असते, आपलं उत्तर सापडले संघटनेचे बळ. म्हणजे त्यांचं बळ असतं संघटनेत. म्हणून त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे 2 नंबर पर्याय संघटनेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर्वात उत्तम संघटना करून जगणारा प्राणी खालील पैकी कोणता? सर्वात उत्तम संघटना करून जगणारा प्राणी खालील पैकी कोणता? बघा या ठिकाणी पहिलाच पर्याय त्यांनी मुंगी दिलेला आहे पहा. आता बघा दुसरा पर्याय माकड, तिसरा पर्याय आहे सिंह आणि चौथा पर्याय आहे मनुष्य. आता बघा आपण आपल्याला उतार्यामध्ये सुद्धा काही फसवे शब्द असतात बघा, आणि आपल्याला फसण्यासाठी काय करतात की जे चुकीचं असतं तोच पहिला पर्याय दिला असतो. म्हणून आपण काय करायचं, फसव्या प्रश्नांना कधीही फसायचं नाही. आणि गुणवत्ता यादी काढण्यासाठी बघा प्रश्नपत्रिकेमध्ये फसवे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. म्हणून आपण कोणत्याही प्रश्नाला फसायचं नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता बघा याच्या उतार्यामध्ये मुंगी 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 असा खूप वेळा शब्द आलेला आहे आणि पहिलाच पर्याय पहा मुंगी. मुलं काय करतात मग पटकन लगेच मुंगी पर्याय काळ करतात. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे हे आपण समजून घ्यायचं आधी. सर्वात उत्तम विचारलंय, काय विचारलंय, सर्वात उत्तम. बघा मग उत्तम शब्द कुठं आहे, उत्तम शब्द उतार्यामध्ये कोठे आहे तो शब्द आपण शोधायचा. बघा जर आपण शोध घेतला तर उत्तम शब्द जो आहे उतार्यामध्ये तिसऱ्या ओळीमध्ये शब्द आहे बघा, तो किती ओळीमध्ये आहे, तिसऱ्या ओळीमध्ये. माणसानंतर हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. माणसानंतर उत्तम संघटना करून जगणारा मुंगी सारखा दुसरा प्राणी क्वचित आढळतो. पहा म्हणजे माणसानंतर आहे, मुंगी कोणानंतर आहे, माणसानंतर आहे. मग सर्वात आधी कोण आहे, तर सर्वात आधी कोण आहे, माणूस आहे. सर्वात आधी कोण आहे, माणूस. म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे, सर्वात उत्तम संघटना करून जगणारा प्राणी, सर्वात पहिला प्राणी मनुष्य आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर
पर्याय क्रमांक 4 येतं बघा, मनुष्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुंग्याकडे असणारा चांगला गुण खालीलपैकी कोणता? मुंग्याकडे असणारा चांगला गुण खालीलपैकी कोणता? बघा, पर्याय दिलेले आहे, हिंसक वृत्ती. दुसरा पर्याय आहे क्रूरता, तिसरा पर्याय आहे चिकाटी आणि चौथा पर्याय आहे दंश. तर आपल्याला बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की उतार्यातील उत्तरे आपले चुकू नये त्यासाठी आपले समानार्थी शब्द, विरुद्ध शब्द जे मराठीचा त्याचा अभ्यास खूप आपला असला पाहिजे. बघा, त्याचं वाचन पाठांतर भरपूर असलं पाहिजे. म्हणजे काय होतं, आपल्याला बऱ्याच कठीण शब्दाचे अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी पहिला पाठ हिंसक वृत्ती. मग हा चांगला गुण आहे का? हिंसक म्हणजे वाईट वृत्ती, मग हा चांगला गुण नाहीये. नंतर क्रूरता, हा पण गुण चांगला नाहीये. त्यानंतर चिकाटी, हा गुण चांगला आहे. आणि पर्यायामध्ये एक ओळ सुद्धा आली बघा, गुण हा शब्द असणारी ओळ कुठं आहे, ती आपण चांगले गुण असणारा ओळ आपण शोधायची. बघा, या ठिकाणी उतार्यामध्ये वरून 5वी ओळ आणि खालून त्या ठिकाणी 4थी ओळ आहे बघा, संघटनेतील, मुंग्यांच्या संघटनेतील शिस्त आणि चिकाटी हे गुण चांगले आहेत. तिथं लगेच रेष मारून घ्यायची, शिस्त आणि चिकाटी. आणि या 2 चांगल्या गुणापैकी या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये चिकाटी हा चांगला गुण त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आणि आपण मग तो 3 पर्याय काळा करायचा. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला 3 उतारे समजून सांगितले आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं वाचन कसं असलं पाहिजे, उतार्यातील प्रश्न जे आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे, त्याचं उत्तर कसं शोधायचं, या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यासाठी आपला कोणकोणत्या घटकांचा जास्तीत जास्त अभ्यास आपण केला पाहिजे तेही तुम्हाला सांगितलेले आहे. जितकं आपलं शब्द संपत्ती जास्त, तितकं आपल्याला उतार्यावरील प्रश्न उत्तरे काढण्यासाठी आपल्याला सोपं जातं. तर कोणाची काही अडचण असेल तर या ठिकाणी 3 उतारे मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. उत्तर तुम्हाला कशी शोधायची ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. माझ्या मते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की उतारा कसा वाचायचा, उतार्यावरची प्रश्न कशी शोधायची, त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे, कोणकोणती साधन सामुग्री आपल्याला असली पाहिजे, कोणतं कोणतं ज्ञान आपल्याला अद्ययावत असलं पाहिजे, ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता की उतार्यामध्ये बघा, कच्चं काम सुद्धा खूप महत्वाचं आहे. मी आता तुम्हाला सांगितलं बघा की जिथं प्रश्नातले शब्द असतात त्या ठिकाणी त्याचं उत्तर असतं आणि त्याचं शोधण्याचे कौशल्य. मग तुम्ही काय करायचं, आता तुम्ही काय करायचं, काही आता उतार्यावर प्रश्न आपण स्वतःहून तयार करायचे. बघा, मी पहिला उतारा घेतला होता बघा, याचा दसऱ्याचा घेतला होता. मग त्याच्यावर आपण आणखीन आपल्या मनाने आपण कोणकोणते प्रश्न तयार करू शकतो. मग या उतार्यामध्ये कोणत्या सणाचं वर्णन आलेलं आहे, त्यानंतर या दसऱ्याला दुसरं आणखीन कोणतं नाव आहे, असे उतारे घेऊन आपल्या मनाने काय करायचं की काय करायचं, आपण प्रश्नावली तयार करायची. आणि मग काय होतं, आपल्या मनाने जर आपण उतार्यांवर एखाद्या पाठावर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील धडे पण घेऊ शकतो. आता धड्याखाली काही प्रश्नांची उत्तर असतात बघा, धड्याखाली तर त्याच्यामध्ये मोजकेच प्रश्न असतात. आपण काय करायचं की त्या धड्यावर आधारित आपण आपल्या मनाने असे प्रश्न तयार करायचे. म्हणजे काय होतं, प्रश्न उत्तराचा आपला भरपूर सराव होतो. आता आपण पहिला उतारा वाचत आहोत दसऱ्याचा, मग त्याच्यावर आणखीन प्रश्न आपण तयार करू शकलो असतो की या उतार्यामध्ये उल्लंघनला विरुद्धार्थी शब्द कोणता आलेला आहे, त्यानंतर दसऱ्याला दुसरं नाव कोणतं आहे, दसऱ्याच्या दिवशी कोणाची पूजा केली जाते, हे असे अनेक प्रश्न आपण. मग त्याच्यातून काय होतं की अनेक प्रश्नांचा सराव होतो आणि उत्तर काढण्याचा सुद्धा आपला सराव होतो. आणि आपण आता सराव बघा, ही गोष्ट उतारा कविता या सगळ्या गोष्टी सरावर आलो, जितका आपण जास्त सराव करू तितके आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त सोपे जातात. आता उतारा, आता या ठिकाणी मी 3 उतारे घेतले, तुम्ही काय करायचं, असे अनेक खूप उतारे शोधायचे आणि त्या उतार्यावर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीनं काय करायचं, त्या प्रश्नांचे उत्तर
शोधायचे आणि त्यासाठी भाषेचे जे घटक आहेत त्या घटकांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा. त्यानंतर या ठिकाणी मी 3 उतारे घेतलेले आहेत. 3 उतारे तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. आणखी कोणाची काही शंका असेल तर विचारू शकता. मला असं वाटतं 3 उतारे तुम्हाला समजून सांगितले. तुमच्या लक्षात आलं असेल की उतारा कसा वाचायचा, कसे प्रश्न शोधायचे. हॅलो मॅम. हा बोला. हॅलो. हा बोला. काही नाही मॅम. फक्त तुम्ही बोलत राहा मॅडम. फक्त तुम्ही बोलत राहा फक्त. हो हो चालेल चालेल ठीक. हा या ठिकाणी मॅडम. हा बघा उतार्यावर प्रश्न कशी शोधायची, उतारा काळजीपूर्वक कसा वाचायचा, त्याचा आशय आपण समजून घेतला पाहिजे. उतार्याचे वाचन, त्यानंतर विरामचिन्ह असतात बघा उतार्यामध्ये, त्यांचाही आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर उतार्यामध्ये घटना असतात, मग ती घटना कशावर अवलंबून आहे, कोणत्या प्रसंगावर अवलंबून आहे, एखाद्या नेत्यावर आहे, एका प्राण्यावर आहे, पक्षावर आहे, आपण त्याचं आकलन करून घेतलं पाहिजे. मग एकदा आकलन झालं की आपल्याला प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधण्याला अडचण येत नाही. त्यानंतर उतार्यामध्ये अपरिचित शब्द असतात, त्यांचंही आपण माहिती करून घ्यायचं, वाक्प्रचारांचे अर्थ माहिती करून घ्यायचे, कारण वाक्प्रचार सुद्धा प्रश्न विचारले जातात. उतार्यामध्ये एक वाक्प्रचाराचा अर्थ दिला जातो आणि प्रश्न विचारतात की या अशा अशा वाक्प्रचार अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये कोणता आलेला आहे. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला त्या वाक्प्रचारांचा वाचलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग होतो, समास शब्दांचा उपयोग होतो. या ठिकाणी या ठिकाणी मी 3 उतारे घेतले होते. 3 उताऱ्याचं मी सादरीकरण केलेलं आहे. त्यानंतर मी आणखीन एक उतारा घेते बघा. आता वेळ आहे आपल्याकडे. पहा, पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले सुंदर काळदरी गावाला गेलेली 5 वर्ष पुण्यातील सर्वात स्वच्छ गाव असल्याचा पुरस्कार मिळाला. यात काही नवल नाही. तो पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता मोहिमेने सुरू केला होता. काळदरी गाव आता महाराष्ट्र राज्यातील सर्वात स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट गाव म्हणून ओळखले जावे अशी महत्वाकांक्षा बाळगून आहे. पुण्यापासून 60 किलोमीटरवर अंतरावर असलेले हे गाव आहे. गाव तसं 150 ते 200 लोकसंख्या असलेले, पण स्वच्छता, गोबर गॅसचा उपयोग, धूर विरहित चुली, सौर शक्तीवर चालणारे रस्त्यावरील दिवे, सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते, दूध थंड ठेवण्याचे केंद्रे, पावसाच्या पाण्याची साठवण आणि वीज निर्माण करण्यासाठी असलेल्या पवनचक्क्या अशा गोष्टी बाबत उत्तम आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलेले आहे. बघा आता हा उतारा तुम्हाला मी वाचून दाखवला, तर हा उतारा होता पुरंदर किल्ल्यावर. आणि त्या पुरंदर किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी वसलेलं गाव, ते गाव कसं होतं, स्वच्छ सुंदर, आणि त्याचं वर्णन या ठिकाणी त्या गावाचं सांगितलेलं आहे. बघा, पुण्यापासून हे जे पुरंदर किल्ला आहे तो 60 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या गावामधली लोकसंख्या दिलेली आहे 150 ते 200. आणि त्या गावामध्ये स्वच्छ सुंदर गावासाठी वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत. ते या उतार्यामध्ये सांगितलेले आहे. बघा, गोबर गॅस, धूरविरहित चुली, सौरशक्तीवर चालणारे दिवे, सिमेंटचे दिवे, याचं आपल्याला आकलन झालेलं पाहिजे बघा. आणि मग आकलन झाल्यानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला अडचण येत नाही. बघा या ठिकाणी मग या उतार्यावर पहिला प्रश्न होता,
कोणता किल्ला पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे? बघा, आपण उतारा वाचला, मग या उतार्यामध्ये किल्ल्याचं वर्णन होतं. मग कोणत्या किल्ल्याची माहिती दिली? तर या उतार्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे बघा, पुरंदर किल्ला. म्हणून या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, 4 पर्याय आहेत: पुरंदर, शिवनेरी, चाकण आणि रायरेश्वर. मग पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येतं, पुरंदर किल्ला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काळदरी गावची लोकसंख्या किती आहे? बघा, मग उतार्यामध्ये काय करायचं, तो लोकसंख्या शब्द शोधायचा. कुठे येतो बघा, दुसऱ्याच परिच्छेदामध्ये या ठिकाणी लोकसंख्या हा शब्द दिलेला आहे. मग त्या लोकसंख्या शब्दाखाली आपण अंडरलाईन करायची आणि त्याच ओळीमध्ये त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सापडतं बघा. मग ती ओळ पुन्हा वाचायची. 150 ते 200 लोकसंख्या असलेले गाव. मग त्याचं उत्तर येतं 150 ते 200 बघा. आणि पर्याय काळजीपूर्वक वाचायचे. 150 ते 200, 150, 200 आणि थोडीफार. मग या ठिकाणी त्या ओळीमध्ये आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये 150 ते 200 लोकसंख्या असलेलं ते गाव आहे. आणि त्या ठिकाणी पहिल्याच पर्यायामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काळदरी गावाने कोणते ध्येय ठेवले आहे? काळदरी गावाने कोणते ध्येय ठेवलेले आहे? बघा, पर्याय काळजीपूर्वक वाचायचे. पहिला पर्याय आहे, संत गाडगे बाबा ग्रामीण स्वच्छता मोहिमेत प्रथम क्रमांक मिळवण्याचे. दुसरा पर्याय आहे, पुण्यातील सर्वात स्वच्छ गाव बनवण्याचे. तिसरा पर्याय आहे, महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट गाव बनवण्याचे. चौथा पर्याय आहे, देशातील सर्वात स्वच्छ गाव होण्याचे. बघा, आपल्याला आता पर्याय वाचून जर आपल्याला नाही कळलं की नेमकं याचं उत्तर काय येतं, तर पुन्हा आपण काय करायचं, पुन्हा तो उतारा वाचायचा आणि अचूक उत्तरापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. बघा, या ठिकाणी पुन्हा उतारा वाचायचा. पुरंदर किल्ल्यातील पायथ्याशी असलेले सुंदर काळदरी गावाला गेली 5 वर्ष पुण्यातील सर्वात स्वच्छ गाव असलेला पुरस्कार मिळाला. यात काही नवल नाही. तो पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता मोहिमेने सुरू केला होता. काळदरी गाव आता महाराष्ट्र राज्यातील सर्वात स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट गाव म्हणून ओळखले जावे अशी महत्वाकांक्षा बाळगून आहे. या ठिकाणी आपण पुन्हा उतारा वाचला, मग आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि उत्कृष्ट गाव बनवायचं. या ठिकाणी ही ओळ या ठिकाणी पहिल्या परिच्छेदामध्ये आलेली आहे. म्हणजे त्या गावाला नुसतं गावातच नाही, जिल्ह्यात नाही, तर राज्यात सुद्धा त्याला स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट म्हणून पुरस्कार त्यांना मिळवायचा आहे, अशी त्यांनी जिद्द मनात निर्माण केलेली आहे. आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर बघा, अचूक उत्तर आपल्याला मिळतं आहे पर्याय क्रमांक 3. या 3 नंबर मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत आहे. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट गाव बनवण्याची ध्येय, त्यांनी महत्वाकांक्षा म्हणजेच ध्येय. मग आपल्याला समानार्थी शब्दांचा संग्रह भरपूर आपल्याकडे पाहिजे. आणि या ठिकाणी काळदरी गावाने कोणते महत्वाकांक्षा ठेवली होती? महत्वाकांक्षा म्हणजेच काय, त्यांनी कोणतं ध्येय ठेवलं होतं? मग त्यांनी ध्येय असं ठेवलं होतं की महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट गाव बनवायचं. या ठिकाणी आज बघा, जिल्हा परिषदेने मला उतारा आणि त्यावरील प्रश्न कसे सोडवायचे याची संधी दिली आहे बघा. मी माझ्या पद्धतीने, माझ्या परीने मी त्याचं सादरीकरण केलं आहे. मुलांनी या प्रश्नाची तीनही प्रश्न आपली बरोबर आली पाहिजे. 3 प्रश्नाचे 6 गुण आपण कसे मिळवायचे या ठिकाणी याचं सादरीकरण मी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं तुम्हालाही सर्व मुलांना चांगल्या प्रकारे समजलं असेलच असं मला वाटतं. मग तुम्ही काय करायचं मुलांनो, की अशा तुमच्या मागच्या वर्षाच्या 2-3 वर्षाच्या बघा, जिल्हा परिषद आपलं सराव घेत असतं बघा. आमच्या शाळेमध्ये मी हा उपक्रम राबवला होता बघा, की मी 5-6 वर्षा पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका आमच्या शाळेमध्ये 5वी 7वी पर्यंत शाळा आहे बघा. आम्ही काय करतो की जिल्हा परिषदच्या जेवढ्या सराव पेपर दरवर्षी होतात त्या 7-8 वर्षापासून मी प्रश्नपत्रिका गोळा करून ठेवल्या होत्या बघा. आणि मागच्या वर्षी मी
त्या प्रश्नपत्रिका सरावासाठी वापरल्या होत्या आणि सराव घेताना उतार्यावरील प्रश्न कसे सोडवायचे मी प्रत्यक्ष मुलांकडून कच्चं काम करून घ्यायचे आणि प्रश्नातले शब्द उतार्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्यांना रेषा मारायला लावायचे. म्हणजे काय व्हायचं की माझ्या मुलांचे तीनही प्रश्न पहा बरोबर यायचे. आजही माझ्याकडे तिसरीचा वर्ग आहे. मी तिसरीच्या वर्गासाठी तोच उपक्रम राबवते बघा. आपल्या मिशन आरंभ अंतर्गत सराव चालू आहेत. तर मग मी काय करते, तिसरीच्या मुलांचा पेपर झाला की मी दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा काय बघते की मुलांनी कच्चं काम केलेलं आहे की नाही. बघा माझ्या तिसरीचा वर्ग आहे. माझ्या वर्गातील 4-5 मुलं अशी आहेत की ते मुलं बरोबर त्या उतार्यामध्ये प्रश्नातले शब्द जिथं आहे तिथं बरोबर रेषा मारतात आणि त्याचं अचूक उत्तर काढतात. आणि 4-5 मुलं अशी आहेत की माझ्या 4-5 मुलांचे जे उत्तर आहेत ते उत्तर अचूक उत्तर त्या मुलांच्या आहेत बघा. म्हणजे एक कला असते आणि ही कला उत्तर शोधण्याची जी कला आहे ती प्रत्येक मुलाने आपल्यामध्ये आत्मसात करून घ्यायची आहे. ऑनलाईन क्लास अतिशय दर्जेदार असतात. आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. बघा मी आज सुद्धा उतार्यावरील प्रश्न घेतले, त्याचे उत्तर कसे शोधायचे, उत्तरापर्यंत कसं जायचं, त्यासाठी आपला कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास असला पाहिजे, कच्चं काम आपण कसं केलं पाहिजे, प्रश्न शेवटपर्यंत आपण कसा वाचला पाहिजे, प्रश्न काय विचारला हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला उतार्यावरील जे 3 प्रश्न आहेत त्या 3 प्रश्नाचे 6 पैकी 6 गुण आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी वेळ होता म्हणून मी चौथा उतारा सादर केलेला आहे आणि या ठिकाणी मी 4 उतारे तुम्हाला समजून सांगितले आहे. त्यासाठी कोणत्या घटकांचा अभ्यास केला पाहिजे, उत्तर कशी शोधली पाहिजे, हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. अजून सुद्धा जर कोणाची काही अडचण असेल तर विचारू शकता. धन्यवाद मॅडम. मॅडमनी 3 उतारे अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या समोर स्क्रीन शेअर करून घेतलेले आहेत आणि चौथाही उत्तरा प्रकट वाचन करून त्यांनी आपल्या समोर समजून सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, ऑनलाईन क्लास चालू असताना कोणत्याही विद्यार्थ्याने मेसेज वगैरे जास्त करायचे नाही, एकमेकाला चॅटिंग करायची नाही आणि आपलं लक्ष पूर्णपणे क्लासवर असलं पाहिजे. मॅडमने अतिशय छान पद्धतीनं उतारा वाचन सांगितलेलं आहे. उतार्यावर 3 प्रश्न आणि 6 गुण. प्रत्येक विद्यार्थ्याला हे आजचे गुण मिळाले पाहिजे, त्यासाठी मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं श्रीमती गायकवाड मॅडम यांचे मी आभार मानतो आणि उद्या बरोबर वेळेवर सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं आहे. ओके, धन्यवाद.